श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. एक असा योग येत आहे, एक अशी अपॉर्च्युनिटी येत आहे की ज्याच्यामुळे आपली मॅनिफेस्टेशन पॉवर वाढणार आहे आणि एका दिवसामध्येच जी आपली इच्छा आपण बोलू ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे. तर येत आहे 11/11चं पोर्टल. 11 तारीख एक पहिला महिना आणि 2026ची बेरीजसुद्धा एक येत आहे. तर हे जे बेरीज करून सगळं मिळून होत आहे 11/11चं पोर्टल तयार होत आहे. तर आपल्याला आजच्या दिवशी असे मी छोटे-छोटे 2-3 उपाय सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्की पूर्ण होणार आहे आणि हे उपाय तुम्ही विश्वास ठेवून केले, तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतील. 11/11 हा नंबर आपल्यामध्येच इतका पॉवरफुल आहे. हा एक एंजल नंबरसुद्धा आहे. काही लोकांना हा एंजल नंबर गाडीच्या नंबर प्लेटवरती किंवा घड्याळामध्ये जेव्हा कधी आपण बघू तेव्हा अचानकपणे हा 11/11 नंबर दिसतो किंवा 111 नंबर दिसतो. तर ह्याचं काही लोकं असं विचारतात की ह्याचं काय मीनिंग आहे? तर ह्याचं असं मीनिंग आहे की आपण मार्गावरती चाललेलो आहोत तो आहे किंवा जे आपण काम करतोय ते आपण योग्य करतोय आणि जर असाही या नंबरचा अर्थ होतो की जे आपण बोलणार आहे ते आपल्याला विचार करून बोलायचं आहे. कारण 1111 म्हणजे ह्याची बेरीज केली तर 4 आकडा होतो आणि 4 आकडा हा राहूचा आहे. तर तुम्हाला मेंटल स्ट्रेससुद्धा होऊ शकतो जर तुम्ही जास्त विचार केला तर. त्यापेक्षा आपण जे काही बोलतोय त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला कोणतीही निगेटिव्ह गोष्ट बोलायची नाही. जेव्हा पण आपण 11/11 हा नंबर घड्याळामध्ये किंवा एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटवरती बघू तेव्हा आपल्याला विचारसुद्धा विचारपूर्वक करायचा आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे जो आपल्या मनामध्ये विचार असेल त्या विचाराला सरस्वती माता तथास्तु म्हणत असते. म्हणजे ते तो विचार आहे जे आपण बोलतो ते सत्य होत असतं. म्हणूनच हा 11/11 एंजल नंबर आहे, खूप महत्त्वाचा आहे. हा नंबर जेव्हा दिसतो आपल्याला तेव्हा युनिव्हर्स आपल्याला संकेत देत असतं की तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. तुम्ही अध्यात्माकडे तुमची प्रगती होत आहे. अध्यात्माच्या मार्गामध्ये तुमची प्रगती होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता आपल्याला पहिल्या उपायामध्ये काय करायचं आहे. हा उपाय जो आहे तुम्ही कधीही कुठेही बसल्या-बसल्यासुद्धा करू शकता. जेव्हा तुम्ही घड्याळामध्ये 11/11 बघाल किंवा सकाळी 11/11ला किंवा रात्री 11/11ला सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. हा उपाय करताना आपल्याला काय करायचं आहे तर श्वास 1-2 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. जर ह्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, समजा पैशाचा प्रॉब्लेम आहे, प्रेमासंबंधित प्रॉब्लेम आहे किंवा हेल्थ रिलेटेड इश्यू आहे, तर मी तुम्हाला जे नंबर सांगते ते नंबर जेव्हा आपण दीर्घ श्वास 1-2 वेळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे मी शब्द सांगणार आहे ते शब्द बोलायचे आहेत. जो पण तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे त्या संदर्भातला तुम्ही एक शब्द निवडायचा आहे यामधला आणि तो शब्द तुम्ही इथे बोलायचा आहे. तो शब्द तुम्ही फक्त इमॅजिन करून बोलायचा आहे की त्या संबंधीचा जो प्रॉब्लेम आहे तुमचा, समजा तुमचा मनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पैशाची गरज आहे, तर तुम्हाला काय शब्द बोलायचा आहे? फ्लो हा शब्द बोलायचा आहे. जेव्हा पण तुम्ही 11/11 बघाल, जेव्हा पण तुम्हाला 11/11 दिसेल, 11 तारखेला तुम्ही 11:11 किंवा रात्री 11:11 हा उपाय करताय, तर मनी रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर फ्लो हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. हे तुम्हाला समजलं असेल. दुसरा शब्द आहे जो जेव्हा तुम्हाला एखाद्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा तुम्हाला काही लग्नासंबंधित प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला कनेक्ट हा शब्द वापरायचा आहे. फक्त जेव्हा तुम्ही हा नंबर बघाल, एंजल नंबर बघाल, तेव्हा कनेक्ट जेव्हा तुमची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इमॅजिन करून कनेक्ट हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. जर तुम्हाला नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, प्रमोशन मिळत नाही आहे किंवा कोणतं एखादं काम अडकलेलं आहे, तर तुम्हाला अलाइन हा शब्द वापरायचा आहे. अलाइन हा शब्द तुम्ही जेव्हा 11/11 बघताय तेव्हा 2 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा, सोडायचा आहे आणि नंतर तुम्ही कितीही वेळ हा शब्द बोलू शकता. हे जे मी शब्द देत आहे ते. हा होता तिसरा शब्द आपला. त्यानंतर आपल्याला जर हेल्थ इश्यू असतील, जर आरोग्यासंबंधित कोणासोबतही घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही हा शब्द बोलू शकता. हील हा शब्द बोलायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तो शब्द कोणत्याही व्यक्तीसाठी बोलू शकता की ह्या व्यक्तीची तब्येत चांगली झाली आहे किंवा ह्या व्यक्तीला आता आरोग्यात सुधारणा होत आहे. निगेटिव्ह शब्द फक्त त्यामध्ये आपल्याला येता कामा नये. त्यासाठी आपण हा एक शब्दांचा प्रयोग करतो आहे.
हील हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. जर तुमचे अजून जनरल कोणतेही मॅनिफेस्टेशन आहे, जर दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला कुठली इच्छा मॅनिफेस्ट करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला नाव NOW हा शब्द यूज करायचा आहे. नाव म्हणजे त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक कोणत्याही विषयाबद्दल इच्छा व्यक्त करू शकता किंवा इच्छा बोलू शकता की हिची इच्छा माझी झालेली आहे. फक्त त्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगते की निगेटिव्ह शब्द कोणताही येऊ नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. कारण त्या वेळी जे काही आपण बोलतो त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असते आणि ते शब्द खरे होतात हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. कारण 1111 हा खूप पॉवरफुल एंजल नंबर आहे. आता पुढचा उपाय मी असा सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या 2 विश पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्ही 2 इच्छा लिहू शकता. जर हा पहिला उपाय तुम्ही सकाळी करताय तर दुसरा उपाय तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता. आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास. मग तो कोणताही असू द्या, ग्लास काचेचा असू द्या किंवा स्टीलचा असू द्या. 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पिऊ शकाल तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे ग्लासमध्ये. पाणी घेतल्यानंतर तो ग्लास आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये बघून तुमची कोणतीही एक इच्छा बोलायची आहे की ही इच्छा माझी प्रेझेंट टेन्समध्ये अशी बोलायची आहे की ही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खुश आहे. आणि त्या ग्लासामधलं पाणी पिऊन टाकायचं आहे. तर हा उपाय तुम्ही रात्री झोपताना सुद्धा करू शकता 11:11ला किंवा सकाळी 11:11ला सुद्धा करू शकता. फक्त या उपायामध्ये आपण असं बोलतो की आम्ही खूप उपाय करतो पण त्याचे रिझल्ट हवे तसे येत नाही किंवा रिझल्ट येतच नाही. तर जेव्हा आपण एखादा उपाय करतो तर त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं असतं. म्हणजेच आपल्याला त्या उपाय विश्वासाने करायचा असतो. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर एखाद्या आजारासाठी जातो आणि आपल्याला डॉक्टर औषधं देतात. पण तेव्हा आपल्याला माहीत असतं की आता मी या गोळ्या खाल्ल्यामुळे बरा होणार आहे कारण मी या डॉक्टरचा मला गुण येतो आणि हे औषध घेतल्याने माझा आजार जाणार आहे. तर त्याचप्रमाणे युनिव्हर्सवरती सरेंडर करायचं आहे. युनिव्हर्सला सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत, दुःख आहेत, सरेंडर करायचे आहेत. जी आपली इच्छा आहे ती सुद्धा युनिव्हर्सला सरेंडर करायची आहे आणि असं समजायचं आहे की ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आता माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे. मी खूप खुश आहे. असं मॅनिफेस्ट करायचं आहे. असं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि नंतर ते पाणी प्यायचं आहे. तर हा होता आपला दुसरा उपाय. पुढचा एक छोटासा उपाय सांगणार आहे. तो काय करायचा आहे आपल्याला, तर आपल्या डाव्या हातावरती निळ्या पेनाने 11:11 लिहायचं आहे. एकदम छोट्या अक्षरामध्ये फक्त आपल्याला दिसण्यापुरतं आपल्याला लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर त्या हातावरती दुसरा हात ठेवायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि जी कोणती तुमची इच्छा आहे ती एक इच्छा बोलायची आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आपल्या लेफ्ट हातावरती डाव्या हातावरती ब्ल्यू पेनाने 11:11 लिहायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगितले. या 3 उपायामधले तुम्ही तिन्हीही करू शकता किंवा तुम्हाला जो सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की पूर्ण विश्वासाने आणि कनेक्टिव्हिटीने हे उपाय करायचे आहेत आपल्याला. चला तर मग पुन्हा भेटूया. हे उपाय नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या उपायांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.